या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्य निवडणूक आयोगाने आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाच्या घोषणा केल्या. 50% कमी मर्यादा असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यात येणार असून यामध्ये एकूण 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. निवडणुकीत मतदारांना 2 मते द्यावी लागणार आहेत. राखीव जागांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असेल. या निवडणुकांसाठी राज्यभरात 25,482 मतदान केंद्रे असणार असून 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. दुबार मतदानाबाबत आढळल्यास संबंधितांवर आयुक्तांकडून कारवाई केली जाणार आहे. मतदार नोंदणी विभाग व गणना शोधण्यासाठी आयोगाचा मताधिकारी मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आला. निवडणूक प्रक्रियेसाठी 1,28,000 निर्णय अधिकारी, सहाय्यक निर्णय अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. एकूण 2.9 कोटी मतदार असून त्यामध्ये 1.7 कोटी पुरुष, 1.2 कोटी महिला आणि 473 इतर मतदार आहेत. मतदानाच्या 24 तास आधी प्रचार बंद करावा लागणार असून प्रचार संपल्यानंतर सर्व प्रकारच्या जाहिरातींवर बंदी राहणार आहे. नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास जानेवारीपासून सुरुवात. 22 जानेवारी रोजी अर्ज छाननी, 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारी, त्यानंतर 3:30 वाजता अंतिम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तर मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.